DGCAचा प्रायमरी रिपोर्ट आला होता तो तुम्ही बघितला असेल, त्या रिपोर्टबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कारण त्याच्यामधल्या काही प्रश्न जे तुम्ही उपस्थित केले होते की पायलटची ब्रेथ अनालायझर टेस्ट झाली होती का, किंवा तशा संबंधातले काही प्रश्न तुम्ही उपस्थित केले होते, त्याची उत्तरं त्या रिपोर्टमध्ये देण्यात आलेली होती. त्या रिपोर्टबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक तर AIB ही जी संस्था आहे ती एव्हिएशन मंत्रालयाच्या अंतर्गत येते. पार्लमेंटली केलेली ती संस्था आहे का AIB? नाही. ती त्या विभागाने एक जस्ट नॉन स्टॅट्युटरी बॉडी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी. इन्व्हेस्टिगेशन काय की विमानात काय घडलं होतं आणि पुढच्या वेळेस ॲक्सिडेंट तशा पद्धतीने होऊ नये म्हणून काय इन्व्हेस्टिगेट करायचं, तर ती इन्व्हेस्टिगेट करणारी एजन्सी. नाही, त्याच्या त्या रिपोर्टमध्ये मी का विचारलं सांगतो, त्या रिपोर्टमध्ये आधीचे सुद्धा नोंदी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे उदाहरणार्थ त्या पायलटची ब्रेथ अनालायझर टेस्ट झाली होती की नव्हती झाली, म्हणजे ड्रग टेस्ट किंवा ह्या असं त्याचा पण त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आणि त्याचे तर तुम्हाला हे मिळू शकतात, म्हणजे एअरपोर्टला जे काही त्यांनी चेक केलं त्याचा पण त्याच्यामध्ये मेन्शन आहे. त्या गोष्टी पण त्याच्यामध्ये प्रश्न तुम्ही उपस्थित केले. AIBचा बघा, आता तुम्ही गाडीली चाललाय, उजवीकडे वळताना ऍक्सिडेंट झाला, रिपोर्टमध्ये देताना असं दिलंय, तुम्ही टेक्निकल लोक आहात ना, त्यांनी लिहिताना लिहिलंय की डावीकडे वळताना ऍक्सिडेंट झाला. लेफ्ट बँक आणि राईट बँक ही टेक्निकल वस्तुस्थिती जी आहे, जे AIBला माहितीच नसेल, कळतच नसेल, आणि विमान पडत असताना अनेक झाडांना धडकलं आणि मग पडलं, तिथं झाडं नव्हती. त्यामुळे तुम्ही रिपोर्ट देतात असताना त्याच्यामध्ये इतक्या चुक्या आहेत, तर त्या चुक्या बघितल्यानंतर तुम्ही रिपोर्ट हा IQ माहितीवर केला का खरंच प्रॉपरली इन्व्हेस्टिगेट केलं, हा एक आमचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही इतर मुद्दे आहेत, आता तो जो पायलट होता कपूर मेन, त्याला प्यायची सवय होती, अनेक वेळा तो पकडलाय, त्याचे पुरावे आहेत. आमची माहिती अशी होती की तो त्या दिवशी तंद्रीत होता, म्हणजे पिला नव्हता. ते तसं त्या ठिकाणी निघालं. तो पित होता का, तर हो, पण त्या दिवशी तो पिला नव्हता. आम्हाला हेच सिद्ध करायचं होतं की तो पिला नव्हता, ड्रग्ज नव्हते, त्याला पॉइझन दिलं गेलं नव्हतं, तरी सुद्धा पूर्ण शुद्धीत होता, व्यवस्थित होता. मृत्यू समोर दिसत असताना 9 सेकंद आधी त्या जवळ असणारी जे ज्युनियर को पायलट आहे ती ओ शिट म्हणते, आणि हा माशे एक शब्द सुद्धा तिथं त्या ठिकाणी काढत नाही. जर मग अशा मानसिकतेत तो असेल आणि अचानक विमान जर लेफ्ट बँक होत असेल आणि मग ते क्रॅश होत असेल, तर मग त्याला कुठंतरी ब्लॅकमेल केलं गेलं होतं का त्याच्यावर प्रेशर होतं का वेगळं काय कारण होतं, मग करणारे कोण होते? आणि हे बघा, ह्याच्यात पॉलिटिकल अँगल जर बघितला तर ॲक्सिडेंट झाला आज, 2 दिवसानंतर आपलं गोयल साहेब तिथं जे मंत्री आहेत ते काय म्हणतात की प्रफुल्ल पटेल हे अजितदादांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, आणि नंतर क्लॅरिफिकेशन देतात एका पत्रकारावर ढकलून. आणि 12 दिवसानंतर प्रफुल्ल पटेल आणि तटकरे एक पत्र लिहितात इलेक्शन कमिशनला की अजितदादां म्हणजे अध्यक्ष नसेल तर कार्याध्यक्षाला पॉवर द्यावी. आता मग ॲक्सिडेंट होणं, त्यानंतर 2 दिवसातच गोयल साहेब बोलणं, आणि 12 दिवसानंतर हे पत्र बाहेर येणं. मग आमचं असं मत आहे कॉन्स्पिरसीचा की मग काही सत्तेतले लोक आणि हे अजितदादांच्या पक्षातले लोक हे एकत्रित ॲक्सिडेंट नंतर भेटले, चर्चा केली, आणि मग चर्चा झाल्यामुळे गोयल साहेब चुकून बोलून गेले. मग ती बैठक ॲक्सिडेंट नंतर झाली काय ॲक्सिडेंटच्या आधी झाली, मग त्यानंतर ॲक्सिडेंट झाला, ह्या शंका आहेत. त्यामुळे तो जो रिपोर्ट आहे त्यामुळे अनेक चुका आहेत, अनेक विषय आहेत, आणि त्याला जर आपण काही गोष्टी जोडत गेलो तर हे मुद्दे बाहेर निघतात ना.